उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अजित पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे लालबागमध्ये पोहोचतील असं समजतंय आणि लालबागच्या राजाचं दर्शन ते घेणार आहेत। आपण सध्या ही दृश्य बघतोय लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये। सकाळी अजित पवार पोहोचले लवकरच आणि त्यांनी राजाचं दर्शन घेतलं। त्यानंतर शिंदे सुद्धा दुपारी 12 वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत असं समजतंय। तर तुम्ही सुद्धा जर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जाणार असाल तर त्याच्या आधीची ही बातमी बघा। लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाकडून घेतला गेलाय। राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी दर्शन रांगा बंद होणार आहेत। आज रात्री 12 वाजता राजाच्या मुखदर्शनाची रांग बंद होणार आहे, तर सकाळी 6 वाजल्यापासून चरण दर्शन रांग बंद करण्यात आली आहे। विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा निर्णय घेतला गेलाय। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। अजय, आता सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीची नेमकी काय व्यवस्था उपलब्ध आहे? कारण दर्शन रांग बंद झाली आहे, मुखदर्शनाची रांग बंद झाली असं समजतंय। याबाबतचे काय तपशील आणि आणखी कोणते राजकीय नेते तिथे दर्शनासाठी येणार आहेत? आताची जर परिस्थिती पाहिली तर लालबागकडून अधिकृत घोषणा करण्यात आली होती लालबाग राजाच्या मंडळाकडून की चरणस्पर्श दर्शनाची रांग जी ती आज सकाळी 6 वाजल्यापासून जी ती बंद करण्यात आली होती। पण त्याच्यानंतर आता जे ती अजित पवार यांनी जी ती नुकतीच या ठिकाणी येऊन बाप्पाच्या चरणी येऊन नतमस्तक झालेलं आपल्याला पाहायला मिळते। दुपारी 12 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लालबागच्या राजाच्या चरणी भाविक नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहे। सकाळी 6 वाजता जरी रांग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तरी आतापर्यंत जेवढी लोक रांगेत उभी होती त्या सगळ्यांचं दर्शन जे ते सुरूच आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज शेवटचा दिवस असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मुखदर्शनाच्या रांगेत सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी जी ती सगळी पाहायला मिळते। त्यामुळे लालबागच्या राजाच्या परिसर आज सुद्धा गजबजलेला पाहायला मिळतो। आता पुढे जर आपण जर पाहिलं तर राजकीय नेत्यांकडून आज नुकतंच जे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे ते या ठिकाणी उपस्थिती लावून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलेलं। तर दुपारी 12 वाजताच्या सुमारास जे ते एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। या ठिकाणी ते सुद्धा नतमस्तक व्हायला येतील। पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा दोन्ही राजकीय नेत्यांना या ठिकाणी पोहोचायला उशीर झालेला, कारण की मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर अजित पवार चौथ्या या 5व्या दिवशी जे ते सकाळी 6:30-7च्या सुमारास जे ते दर्शनासाठी दाखल झाले होते। तर ज्या दिवशी अमित शहा आले होते त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत दर्शन घेऊन सुद्धा त्याच दिवशी दुपारी येऊन सहकुटुंब जे दर्शनाची उपस्थिती दाखवली होती। त्यामुळे आता दिवसभरात नेमकं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कोण कोण येते, तिथे काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।